नमस्कार मित्रांनो. रवींद्र रवींद्र हा आधीपासून वेळेत होता. त्याचं बायकोवर चांगलं प्रेम होतं. त्यांचा संसार मस्त चालला होता. पण मधातच त्याची प्रेयसी मोनिका आली आणि त्यानंतर जे घडलं ते आपण सविस्तर या घटनेमध्ये बघणारच आहोत. नेमकं काय आहे प्रकरण? रवींद्र आधीच विवाहित होता. मात्र विजाग शहरात राहणाऱ्या मोनिकासोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. काही आठवड्यापूर्वीच त्याची पत्नी त्याला सोडून विजयनगर येथील तिच्या माहेरी निघून गेली होती. पण काय गेली होती हे आपण थोडक्यात बघूया. त्याने प्रेयसीला घरी बोलावलं. रवींद्रने त्या दिवशी फोन करून प्रेयसीला बोलावल्यानंतर म्हणजेच मोनिकाला रविवारी 29 मार्च रोजी तिला घरी बोलवलं. काही तास एकत्र त्यांनी खोलीमध्ये गाठला आणि संध्याकाळच्या सुमारास दोघांमध्ये वाद उपडला. यावेळी रागाच्या भरात रवींद्रने चाकूने वार करत तिचा जीव घेतला. नंतर तिच्या शरीराचे तुकडे केले. मोनिकाच्या शरीराचे काही तुकडे त्याने बॅगेत भरून रवींद्रने निर्जन स्थळी गेला. तेथे त्यांनी त्याची विल्हेवाट लावली. तर काही तुकडे घरातील फ्रीजमध्ये ठेवले. शहराच्या बाहेरील धारा पेलमेलमधील एका ठिकाणी निर्जन ठिकाणी डोकं आणि तिचा फोन जाळला. नंतर त्याने मित्राला फोन केला. रक्ताचे डाग पुसण्यासाठी फ्लॅट स्वच्छ केला आणि दुर्गंधी पसरू नये याची खात्री करण्यासाठी रूममध्ये फ्रेशनरचा वापरही केला. नंतर रवींद्रने केलेल्या गुन्ह्याबद्दल सांगण्यासाठी एका मित्राला फोन केला. जेव्हा मित्राने त्याला परिणामाची जाणीव करून दिली तेव्हा तो गाजावाजा झाला आणि पोलीस स्टेशनला गेला आणि शरण आला. आता रवींद्राला खूप पश्चाताप झाला आहे. पहिली बायको सोडून गेली, आता प्रेयसीला मारून तो आता शरण आलेला आहे.